मराठी सिनेसृष्टीत असा एक अभिनेता होऊन गेला की ज्याच्या अभिनयात ना कृत्रिमपणा होता ना ओढून ताणून जुळवलेले शब्द असायचे। केवळ चेहरा समोर आला तरी आपोआप हसू येत असे। कुठलेही अंगविक्षेप न करता त्याने मारलेला साधा डायलॉगही जबरदस्त विनोद बनून जायचा। असा हा खराखुरा विनोदवीर म्हणजेच दिग्गज अभिनेते शरद तळवलकर। लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई, एकटी, असा नवरा नको ग बाई, सुधारलेल्या बायका अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या। धूमधडाकामध्ये शरद तळवलकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुगलबंदी तर कमालीची रंगली होती। उतारवयात त्यांनी एकटी, लेक चालली सासरला, अष्टविनायक, कैवारी या चित्रपटातील चरित्र भूमिकाही अजरामर केल्या। अशा या महान अभिनेत्याचे 22 ऑगस्ट 2001 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। शरद तळवलकर यांचे जरी निधन झाले असले तरी त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा नातू जपत आहे। अभिनेते शरद तळवलकर यांचा नातू कपिल तळवलकर सध्या अमेरिकेत हॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून काम करतोय। कपिल बालपणापासूनच अमेरिकेत राहत असूनही त्याने आपल्या घरात मराठी संस्कृती आणि मराठी भाषा प्राणपणाने जपली आहे। कपिलला अमेरिकेत अभिनय क्षेत्रात करिअर करायला भरपूर स्ट्रगल करावा लागला। सुरुवातीला त्याने उबर टॅक्सी चालवण्यासह घरोघरी जाऊन ट्युशन घेण्याचे काम केले। अनेक ठिकाणी ऑडिशन देऊनही भरपूर वेळा नकार पदरी पडला, त्यामुळे नैराश्यही आले। पण अभिनय त्याच्या रक्तात असल्याने त्याने हार मानली नाही। त्याने लव प्यार वॉटेवर नावाच्या अमेरिकन हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, मात्र हा सिनेमा फ्लॉप झाला। त्यानंतर तब्बल 300 ऑडिशन्समध्ये सलग नकार मिळूनही त्याने प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर जोएस एक्स्ट्राऑर्डिनरी प्ले लिस्टच्या निमित्ताने मोठी संधी त्याला मिळाली। त्याने या संधीचे सोने केले। या मालिकेमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला। नंतर त्याने फॉल्स प्रॉफिट, ऑपरेशन ओथेलो, प्रेप स्कूल, पेपर फ्लॉवर्स, माय ड्रीम ऑफ यू अशा गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्यात। गेल्या वर्षी त्याने हेमा या मराठी शॉर्ट फिल्ममध्येही काम केले। शिवाय त्याने चार्म नावाच्या गाजलेल्या वेबसिरीजच्या 4थ्या सीझनमध्येही काम केलं आहे। तसेच तो इम्पोस्टर, नाईट कोर्ट अशा वेबसिरीजमध्ये झळकला आहे। लवकरच त्याची द बर्ब्स नावाची कॉमेडी थ्रिलर वेबसिरीज येणार आहे। अशा प्रकारे मराठमोळ्या कपिल तळवलकर यांनी हॉलिवूडमध्ये चांगले बस्तान बसवले आहे। आपले आजोबा शरद तळवलकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे।